नमस्कार वाचक हो, मी संपदा दळवी. दुर्गा भागवत लिखित ऋतुचक्र या पुस्तकातील ऋतुचक्र हा लेख आता मी आपणासमोर सादर करते. ऋ किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल, समस्त सृष्टीला कवटाळणारा, हर घटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा साज शृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वाऱ्यात सुकवणारा, भिजवणारा काळाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू. काळाची पावलंच म्हणा ना. काळाचं अनादी अनंत रूप कोणाला कळलंय? काळाचं मुख प्रेमळ आहे की क्रूर आहे ते कुणाला समजलंय? म्हणूनच प्राचीन काळापासून सूर्यालाच प्रसंगी काल म्हणण्याची प्रथा पडली आणि त्याच्यानंतर प्राणीसृष्टीतले निर्मितीचे आविष्कार पाहून चंद्राच्या आगमनाप्रमाणे प्रचंड महासागरांना भरत्या ओहोट्या येतात हे पाहून चंद्राच्या कलांप्रमाणे मानवाने कालाला चंद्राचं सौम्य रूप कल्पिलं. गर्भाचा अधिष्ठाता देव चंद्राला मानलं. या कालरूपी चंद्राच्या 1 पासून 12 पावलात प्राणीसृष्टीची गर्भावस्था चिंतकांनी ध्यानात घेतली. चंद्र गर्भपेशीच्या शिवणी शिवतो असं वेदात म्हटलंय. आपल्या अमृतमय किरणांनी तो गर्भामध्ये जीवनाचा अंकुर रुजवतो. स्त्रीच्या ऋतुस्रावाचा आणि चंद्राचा संबंध तर अतोनात जवळचा. ऋतू शब्दातला तो कालमान मोजणारा अर्थही दोन्ही बाबतीत एकच, फिरून फिरून येणारा, सृजनशील. या निसर्गाच्या आविष्कारावरच भव्य रूपकं प्राचीन ऋषींनी केली. निसर्ग व मानव हे भिन्न नाहीत. आपण या अफाट सृष्टीहून वेगळे असूच शकत नाही ही जाणीव लहान लहान गावात, नद्यांच्या, डोंगरांच्या, अरण्यांच्या आसपास राहणाऱ्या प्राचीनांच्या मनात सदैव जागृत असे. पंचमहाभूतांच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म आणि भव्यातल्या भव्य आविष्काराबद्दल त्यांनी चिंतन केलं आणि मग आपले काही ठोकळ सिद्धांत व संकेत त्यांच्यावर बसवून ठेवले. त्यातले काही संकेत मोठे मार्मिक आहेत. उदाहरणार्थ, चंद्र व गर्भ यांचं नातं पाहिल्यास आपल्या बाळगाण्यातून चंद्राला मामा का म्हणतात हे कोडं सहज सुटतं. तसंच मृगाचे किडे आषाढात दिसले की पृथ्वी ऋतुस्नात झाली असा पूर्वकालीन संकेत. कुणब्यांच्या लोकगीतातही मुलीच्या वयात येण्याच्या प्रसंगाला मृगाच्या पावसाची उपमा दिली आहे. पण आता केवळ या अद्भुतरम्य कल्पनांची कास धरून चालणार नाही. संकेतातला हा निसर्ग आपल्याला आपल्या पूर्वजांसारखा रंगवू शकणार नाही. निसर्ग तोच आहे, पण आता आमचं जीवन शहरी झालंय. जीवनाचं उद्दिष्टही बदलू पाहतंय. तरी पण एवढं खरं की कुठं गवताचं पातं हलू दे, अद्याप ते आमच्या डोळ्यांना रिझवतं. सान